हे यू गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल. दिस इज युवक्षी पाटील. सो आता आम्ही चाललो आहे उद्या सकाळी अकोल्याला. छान छोटंसं फॅमिली गेट टुगेदर करू बिकॉज आम्ही सगळे मावशीला भेटायला चाललो आहे. शी इज नॉट वेल, शी मेट विथ अन ॲक्सिडेंट. सो येस, तिला बघायला चाललो आहे आणि खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललो आहे. अकोल्यामध्ये एवढा पाऊस होतोय. आता आम्ही फक्त ओ बापरे, तर त्यांच्या घरावर अख्खं पाणी उडून गेलं. आम्ही फक्त घरातनं 4 व्हीलर मध्ये येत होतो तरी बघा कसलं भिजलंय भाई. साहित्य पूर्ण भिजलं. ओजूला पिकअप केला आहे, तो स्कूलला गेला होता. एक्साइटेड आहे तू माझ्या ब्लॉग मध्ये यायला? हो. बिचारा किती दिवसापासून बोलायचा आमच्याकडे ये, आम्हाला व्लॉग मध्ये घे, आम्हाला विसरून जाते यार. हो मम्मी बघ. गायचे लोक वरणबट्टी खातात. आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला मावशीला, त्याच्यासाठी टिफिन. हाय गाईज बोल. तो आता आम्ही चाललो आहोत शेगावला. आम्ही अकोल्याला आहोत आणि इथून शेगाव 20 मिनिट्स लांब आहे. सो आम्ही ट्रेनने जाणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत पिनू पण आहे. हाय पिनू. सो आता आम्ही सगळे चाललोय. किती जण आहे आम्ही? 6-7 लोक आहोत आणि तिथं गजानन महाराजांचं मंदिर आहे. सो आम्ही छान दर्शन करूयात तिथं आणि नंतर तिथं काय फेमस आहे आपण ते नक्की खाऊ आणि तुम्हाला पण मी दाखवेल. बाय गाईस. आमचा अजून एक मेंबर ॲड झालाय ट्रिपमध्ये आमच्या. ओजस हाय. एवढं फॉर्मली काय करतोय? मम्मी पण ॲड झाली गाईस. ओम तर असतोच प्रत्येक ब्लॉग मध्ये, काय माहित का. एनिवेज आता आम्ही रेल्वे स्टेशनला गाडी पार्क करणार आणि तिथून आम्ही जाणार रेल्वेने. येस. आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आहोत आणि इथं एवढी गर्दी आहे. गाईस आम्ही ना ट्रेनमध्ये आलोय. स्लीपर कोच मध्ये आलोय, ते पण 20 मिनिटासाठी. आणि आम्ही लिटरली एवढी गर्दी आहे ना. आम्ही कुठे थांबलोय मी तुम्हाला दाखवते. हा एमर्जन्सी वाला डोर आहे अँड मी दाखवते आम्ही कुठे थांबलोय. ओम बघा. फुल करण अर्जुन मोमेंट. येऊन जाऊन नुसतं आरशात बघत असतो. गाइस ये अंकल ने क्या सोच के इधर ऐसे पैर रखे होगे, मतलब जो भी कोई म्हणजे ते पण कोण जाते ना खालून वाकून जाते. पण काकांचा ऑरा काय कमी होईना, ते वरती पाय घ्यायना, त्यांनी तिथंच ठेवला. आम्ही शेगाव स्टेशनला उतरलोय जस्ट. आता आम्ही इथून रिक्षा करून जाऊ. मी मंदिरात आलोय.
मस्त छान वाटतं इथं. मी दर्शनाला चाललोय आणि आय डोंट नो आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही. आय गेस सो तर नसणारच, बट लेट्स सी. नसेलच आय गेस सो. मला काय दाखवता येणार नाही मंदिराच्या आतमध्ये, बट लेट्स गो. मॅक्सिमम 40 मिनिट्स लागतात. झालंय आणि आतमध्ये फोन अलाउड नव्हतं, सो आतमधलं काय शूट करता नाही आलं. सो येस, आता बघू. आमचा ट्रेनचा लगेच टाइम आहे म्हणून आम्ही पटकन धावणार आहे ट्रेन पकडायला. सो कशी मम्मा कचोरी? आम्ही ना कचोरी अशी एवढी गरम गरम खाल्ली ना, जीभच जळाली. कारण की आम्हाला भीती होती की ट्रेन जाणार, आणि आता ट्रेनचं स्टेटस बघितलं तर ट्रेन इज 15 मिनिट्स लेट. त्याच्यापेक्षा आम्ही छान खाल्ली असते ना बसून. तोंड जळालं. काका किती झटपट झाले ना ते. गाईस आता परत आले. गाईस आम्ही बसलो ट्रेन मध्ये. सर बोटी ती का बोटी कसले बसले तुम्ही. मी तर दोन्ही पिशव्या पिनू लावून घेतले. सो गाईस आता आपण जस्ट उठलोय, आंघोळ वगैरे केली छान, आणि आता बघू आपण मावशीला भेटायला जाऊ हॉस्पिटलमध्ये, आणि त्याच्यानंतर काय तर प्लॅन आहे ढाबा वगैरे समथिंग. सो लेट्स सी. हा बघा कसा हा ओजसला आम्ही पिकअप केलं आज परत. हाय ओजस. आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये. टिफिन आणलाय मावशीसाठी. टिफिन आई सगळं इथंच हॉस्पिटलमध्ये चिल करतोय, मावशी सोबत गप्पा मारतोय वगैरे. तिला इमोशनल सपोर्ट भेटतं आणि ती खूप खुश झाली आम्ही सगळे तिला भेटायला आलोय. यु नो, बाकी सगळ्या लोक खाली गेलेत, येतील परत आता वरती. मग बघूयात संध्याकाळचा काय प्लॅन आहे. ओजूचा बड्डे आहे 2 दिवसात, तर आता उद्या तर आम्ही बहुतेक पुण्याला जाऊ. सो आज आम्ही बड्डे सेलिब्रेट करू ओजूचा. आता आम्ही खस्ता खायला आलोय. इथं अकोल्याचा एक फेमस चाटचा प्रकार आहे. सो लेट्स बघू. कशी आहे?
कसं होतं पिनू? खूप छान. तू पाणीपुरी खाल्ली ना पण? कशी होती? खूप छान. अजून काय खाल्लं तू? दहीपुरी पण ती आलीच नाही. आलीच नाही? कॅन्सल केली मग? अरे यार, लेट झालं ना. कसा होता ओजू खस्ता? चांगला होता. हा, मला नाही आवडत खस्ता. सांगा काका कसा होता? खस्ता एकदम छान होता. खूप मस्त चव होती आणि एकदम टेस्टी होता. तुम्ही नेहमी खाता ना? हो नेहमी. मी खातो. आम्ही फर्स्ट टाइम खाल्ला, बेस्ट होतं. जय मल्ला हॉटेल आहे, खूप छान आहे आणि एकदम हायजेनिक आहे. खूप हायजेनिक. ओके, विजिट युअर गाईस. पिनूची दहीपुरी आली गाईस. खा पिनू, पिनूला खाऊ दे पहिला. खा बाई खा. ओजसचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. त्याचं रिअल नेम मोरिया आहे. सानी आता हॉस्पिटलमध्येच, म्हणजे ओजसची मम्मी माझ्या मावशी सोबत करणार आहे सेलिब्रेट. प्री बर्थडे सेलिब्रेशन आहे. आम्ही उद्या चाललोय म्हणून आम्ही सगळे आलोय इथे. आजी आणि आईने असंच ठेवलं. जिंकून आले. चलो चलो गाइस, केक कटिंग. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मोरिया. गेट वेल सून मावशी. गुड मॉर्निंग. सो आता सकाळचे 7 वाजले आणि आम्ही आता निघालोय पुण्याला. मे बी आम्ही शिर्डीला जाणार आहे. सो लेट सी आपण काय आणि कसं आजचा डे एक्झिक्यूट कर. गाईज, साई आणि ओमने ट्रेनिंग केली आहे. गर्ल्स ट्रेनिंग करतात तर जास्त इथं बॉईज. तोंड बघा कसं करतोय. सो गाईज, आता आम्ही अकोल्यामधनं निघालो आहोत आणि आता आम्ही समृद्धी हायवेला जाणार आणि तिथून आम्ही जाणार आहे शिर्डी. ऊन कसं चाय घेतोय आम्ही. व्हाईट शार्क. एवढ्या उन्हात पाऊस गाईस. सिरियसली काही दौलताबादचा किल्ला. याचं पहिलं नाव अजिंक्य किल्ला होता, कारण की हा कोणाला जिंकताच आला ना. आणि हे इथं मिनार आहे, मिनार, छान मिनार. आम्ही या किल्ल्यावर 3 वेळा गेलोय. लय मज्जा आली आहे. आता नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा मी इथला ब्लॉग करणार. हा पप्पा. ओके चला आता आम्ही शिर्डीला पोहोचलोय आणि मंदिर येत आहे जवळ. सो बघू आता. फोन तर अलाउड नसणार आहे मंदिरमध्ये, सो मी फोन गाडीतच ठेवून जाणार आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. गाइस, हे मंदिर आहे, मी तुम्हाला कळत सांगतो. अभी मंदिर मंदिर बोलो 50.
गाईज आणि हे सगळं घेतलंय. सो दिस इज दॅट वडापाव. गाईज पाव क्यूट आहे.